बातमी जळगावमधून. जळगावमध्ये 700हून अधिक पाकिस्तानी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केलाय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हे आरोप फेटाळलेत. जळगावमध्ये पाकिस्तानी नागरिक सिंधी समाजाचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. 405 सिंधी कायदेशीररित्या वास्तव्याला असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलंय. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भातली माहिती दिलेली. जवळपास 374 नागरिक जळगाव जिल्ह्यात वास्तव्याला आहे. तर याच्यातले हिंदू किती, मुस्लिम किती याचा एक गोषवारा समोर यायला पाहिजे. 12 लोकांनी परमिशन मागितलेली आहे मुदतवाढीची. मग आता त्या मुदतवाढीसाठी ज्यांनी परमिशन मागितली त्यांना परमिशन देणार आहेत का नाही ते एक क्लिअर व्हायला पाहिजे. आणि जर त्यांना परमिशन नाकारली असेल तर पोलिसांनी त्यांना एका ठिकाणी जमवलं का, त्यांची चौकशी केली का, त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं, त्यांची चौकशी केल्या, त्यांचे राहण्याचे ठिकाण 405 तपासलेत का, लोक सिंधी असं नागरिक कुठलेही घडलेलं दिसत नाही. असे लोक जळगावमध्ये वास्तव्य आहे आणि त्याच्यापैकी भरपूर लोकांना सिटिझनशिपसाठी अप्लाय करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी 90% लोकांनी LTV एक्सटेन्शन देखील घेतलेले आहे. म्हणजे ही खरं नाही की 750 लोक इथं पाकिस्तानी नॅशनल्स आहेत. ही सर्व लोक सिंधी समाजाचे आहे आणि सर्व लोक LTVवर आहे आणि कायदेशीर पद्धतीने इथं आलेलं आहे आणि सर्व व्हिजिट विजावर आलेलं आहे. कोणी याच्यापैकी सार्क विजावर कोणी नाही आहे.